अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतीच्या वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे। अशातच कळमजापूर शेत शिवारातील पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्यापासून 1 ते 1.5 महिना उलटला तरी देखील वीज पुरवठा बंद आहे। या भागातील सुमारे 29 शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असून शेती कामे प्रभावित झाली आहे। सध्या खरीप हंगाम सुरू असून पिकांसाठी वेळेवर सिंचन करणे अत्यावश्यक आहे। मात्र वीज पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना विद्युत मोटारी सुरू करता येत नसून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संबंधित डीपीवर शेतीच्या वाज जोडण्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने वारंवार ओव्हरलोड होत होतं। याच कारणामुळे ट्रान्सफॉर्मर जळाला। या संदर्भात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। ओव्हरलोड टाळण्यासाठी स्वतंत्र डीपीची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे।